प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पालक पनीर। तर चला बघूया। एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे। पाणी छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला पालक टाकायचा आहे आणि 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता पालक मस्त उकळी आलेली आहे, पालकाला झालेला आहे पालक। आता आपल्याला तो पालक काढून घ्यायचा आहे आणि त्याची प्युरी बनवायची आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे। छान तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण, टोमॅटो याची प्युरी टाकायची आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हळद टाकायची आहे आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये तयार केलेली पालकची प्युरी टाकायची आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। छान मिक्स करायचं आहे। मस्त पालकाला उकळी आलेली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे। छान मिक्स करायचं आहे। थोडंसं बटर टाकायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही तर तुम्ही स्किप करू शकता। गरमागरम पालक पनीर खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी ही पालक पनीरची रेसिपी आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।